मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 हे प्रकरण आपण आज सुरुवात करत आहोत. त्यातला उपघटक घेतलेला आहे अभ्यासाला लोकसंख्येचे घटक. आता लोकसंख्येचे एकूण 5 घटक आहेत. एक आहे वयोरचना, 2 आहे लिंगरचना, 3 साक्षरता आणि शिक्षण, 4 व्यावसायिक संरचना, 5 लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना. तर आज आपण वयोरचना हा एक घटक अभ्यासणार आहोत. मोठे घटक आहेत त्यामुळे हे स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर होतील. पाहूया आपण लोकसंख्येचा जो घटक आहे वयोरचना तो आपण अभ्यासणार आहोत. लोकसंख्येचा विचार मानवी संसाधन या अंगानेही केला जातो की मानव ही संपत्ती आहे, संसाधन आहे विकासाचं एक, असाही विचार केला जातो. मानवी संसाधनातील शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही वैशिष्ट्यांचा प्रदेशाच्या विकासावर प्रभाव असतो. म्हणजे एखाद्या देशाचा विकास मानवी संसाधनावर अवलंबून असतो. मग मानवी संसाधन शारीरिक दृष्टीने पण महत्त्वाचं आहे आणि बौद्धिक दृष्टीने पण. शारीरिक आणि बौद्धिक हे दोन्ही वैशिष्ट्ये महत्त्वाची असतात. त्यावर त्या देशाचा प्रदेशाचा विकास अवलंबून असतो. कोणत्याही प्रदेशाचा विकास इतर संसाधनाबरोबर मानवी संसाधनांचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून असतो. आणि मानवी संसाधनाचा योग्य वापर केला तर विकासाची संधी जास्त असते. म्हणून त्याचा योग्य वापर महत्त्वाचा आहे. मानवी आर्थिक क्रियाही या संदर्भाने विकसित होतात. त्यातूनच मानवी आर्थिक क्रिया यांचाही विकास होतो. किंबहुना या संसाधनांच्या व्यापाराशिवाय इतर संसाधने वापरण्यावर बंधने येऊ शकतात. म्हणजे मानवी संसाधनांच्या मदतीने इतर संसाधनांचा वापर करावा लागतो. या बाबींचा विचार करता लोकसंख्येची रचना, लिंग गुणोत्तर, साक्षरता दर या बाबींचा अभ्यासही लोकसंख्या भूगोलात करावा लागतो. आणि म्हणूनच की मानव इतर संसाधन वापरणार आहे म्हणून मानव महत्त्वाचा. त्यासाठी मग लोकसंख्येची रचना अभ्यासावी लागते. लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रियांचं प्रमाण पुरुषांचं प्रमाण किती आहे याचाही विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे साक्षरता दर किती आहे याचाही अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. मग आता पाहूया आपण लोकसंख्येचे घटक. त्यातला पहिला घटक आहे वयोरचना. वयोरचना म्हणजे वयोगटानुसार असणाऱ्या लोकांची संख्या की वयोगटानुसार असणाऱ्या लोकांची संख्या त्याला म्हणायचं वयोरचना. जसे की उदाहरण पाहू आपण. अर्भक म्हणजे लहान मूल जन्मलेलं, नंतर बालक, नंतर कुमार, युवक, प्रौढ आणि वृद्ध असा वयोगट असतो. लोकसंख्येमध्ये प्रत्येक वयोगटाचा हिस्सा असतो. वेगवेगळ्या वयोगटाचे लोक लोकसंख्येमध्ये असतात. हा हिस्सा देशानुसार बदलत असतो. म्हणजे हा वाटा किती असेल प्रत्येक देशात वेगवेगळा आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक वयोगटातील लोकसंख्या वेगळी असते. आकृतीत 2.1च्या आधारे वयोरचना आणि राष्ट्रांची स्थिती अभ्यासा. आता आपल्याला एक आकृती अभ्यासायची आहे. त्यावरून राष्ट्रांची स्थिती आपल्या लक्षात येईल. आता पहा इथे करून पहा सांगितलेलं आहे. तुम्हाला कृती दिलेली आहे. इथे मनोरा दिलेला आहे. याला लोकसंख्येचा मनोरा म्हणतात. इथे पहा संख्यारेषा दिलेली आहे. हा अय अक्ष आहे वयोगट दिला आहे आकृतीमध्ये. आणि डाव्या बाजूला निळ्या रंगामध्ये दिलेलं आहे पुरुषांचं प्रमाण आणि उजव्या बाजूला लाल रंगामध्ये दिलेले स्त्रियांचं प्रमाण. आणि पुरुषांचं प्रमाण जन्मदराचं पण आहे आणि मृत्यूदराचं पण आहे. स्त्रियांचंही प्रमाण जन्मदराचं पण आहे आणि मृत्यूदराचं आहे. आणि मध्ये जी रेषा दिसते त्या रेषेवर दिलेला आहे पहा वयोगट दिलेला आहे. 0 सुरू झालं आहे. 0, 5, 10 असा 100पर्यंत वय दिलेला आहे. इथे सगळ्यामध्ये सारखंच आहे. आणि अक्षावर खाली दिलेलं आहे लोकसंख्येचं प्रमाण दिलं आहे दशलक्षांशमध्ये. आता पहा हा मनोरा काय दर्शवतो तर इथे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही स्त्रियांच्या बाबत पण आणि पुरुषांच्या बाबत पण समान आहे. पहा इथे अगोदर हे पहा असा सुरुवातीला मोठा आहे, नंतर कमी 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 होत गेलेला आहे. म्हणजेच काय तर जन्माचा दर
आणि मृत्यूचा दरसुद्धा समान आहे असं म्हणता येईल. भारत या ठिकाणी आहे अ गटामध्ये. आणि नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये आकृती तशीच आहे की क्ष अक्षावर लोकसंख्या दशलक्षांश दाखवलेली आहे आणि मध्ये 0 ते 100पर्यंत वयोगट दाखवलेला आहे. स्त्रियांचं प्रमाण इकडे, पुरुषांचं प्रमाण, जन्म आणि मृत्यूदराचं दाखवलेलं आहे. आणि पहा इथे सुरुवातीला हा मनोऱ्याचा तळ छोटा आहे, हां, नंतर थोडासा वाढत वाढत गेला आहे, पुन्हा छोटा झालेला आहे, पुन्हा थोडा वाढलेला आहे आणि पुन्हा कमी होत गेलेला आहे जन्म आणि मृत्यूचा दर. हा काय दर्शवतो तर हे सुरुवातीला थोडा विस्तार झालेला आहे, म्हणजे इथे थोडे इथं वृद्धांची संख्या पण जास्त आहे, पण जन्मदर कमी आणि मृत्यूदर तर अतिशय कमी असा त्याचा अर्थ आहे. संकोचणारा हा वक्र म्हणजे तरुणांची संख्या कमी असणे, वृद्धांची संख्या जास्त असणे या गटामध्ये दिसतं. तिसरा मनोरा आहे पहा ई प्रकार, तो स्थिर झालेला दिसतोय. पहा इथे सुरुवात कमी आहे, मग थोडीशी वाढ झाली, मग स्थिर झाला, तो कमी कमीच दिसतोय 0 ते 100पर्यंत. हा गट काय दर्शवतो तर दोन्ही गटाची जन्म मृत्यूचं प्रमाण जवळजवळ सारखंच आहे. पहा म्हणजे लोकसंख्या वाढ होतच नाही आहे, जन्म आणि मृत्यूदर दोन्ही अगदी कमी आहेत, समान आहेत असं त्याचा अर्थ होतो या मनोऱ्याचा अर्थ. असे 3 मनोरे असतात. आता यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहा पहिला प्रश्न, कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे तर तो मनोरा आहे ई मनोऱ्यामध्ये. ई मनोऱ्यामध्ये बालकांची संख्या कमी होती. नंतर दुसरा प्रश्न आहे की कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे. त्याचं उत्तर आहे अ मनोरा, तिथे वृद्धांची संख्या कमी आहे, भारत या गटामध्ये येतो. 3, कोणता मनोरा युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो. त्याचं उत्तर आहे आ. आ मनोरा जो आहे तो युवा राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करतो. नंतरचा प्रश्न आहे 4, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो. तो ई मनोरा आहे. ई मनोरा जो आहे तिथे वैद्यकीय खर्च जास्त आहे असं प्रतिनिधित्व करतो. नंतर पुढचा प्रश्न आहे क्रमांक 5, विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो. त्याचं उत्तर आहे आ मनोरा आहे तो. नंतर पुढचा प्रश्न आहे 6वा, कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतात ते सांगा. त्याचं उत्तर आहे आ आणि ई, म्हणजे विकसनशील राष्ट्राचं प्रतिनिधित्व आ मनोरा करतो आणि विकसित राष्ट्रांचं प्रतिनिधित्व ई मनोरा करतो. आता आपण या मनोऱ्याचं स्पष्टीकरण पाहूया, भौगोलिक स्पष्टीकरण. लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी मनोऱ्याचा वापर करतात. हा मनोऱ्याचा वापर का केला जातो तर लोकसंख्येनुसार वय दाखवता येतं आणि स्त्री पुरुषांचं प्रमाणही दर्शवता येतं. किती आहे हे दर्शवण्यासाठी मनोरा तयार केला जातो. या आलेखातील मध्यभागी असलेला य अक्ष हा वयोगट दर्शवतो, मध्ये दाखवलेला. या स्तंभाची लांबी ही त्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी, म्हणजे आडवा जो अक्ष म्हटला आपण त्याला, तो लोकसंख्येची टक्केवारी दाखवते. या आलेखात डाव्या बाजूस पुरुषांची संख्या, उजव्या बाजूस स्त्रियांची संख्या वयोगटानुसार दर्शवली जाते. आलेखामध्ये तळाला बालवयोगटाकडून शीर्षाकडे वृद्ध वयोगटाकडे क्रमवार वितरण दाखवतात. म्हणजे 0 पासून बालकांच्या पासून तर 100पर्यंत वृद्ध वयोगटाकडे तो आलेख दाखवलेला आहे. लोकसंख्येत 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास ते कार्यशील लोकसंख्या जास्त असण्याचे निदर्शक असते. पहा 15 ते 19 हा वयोगट काम करणारा लोकसंख्येचा गट असतो किंवा त्याला उत्पादक लोकसंख्या म्हणतात. कार्यशील लोकसंख्या हे काम करणारे असतात. 0 ते 15च्या आतमधले आहेत ते बालक अवलंबित लोकसंख्या असते ती, आणि 59च्या पुढची पण अवलंबित्व असणारी लोकसंख्या. या उलट 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास ते अवलंबित्वाचे प्रमाण जास्त असते. तसेच 60पेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास
देशाचा वैद्यकीय व आरोग्य सुविधेवर होणारा खर्च वाढणार हे निदर्शनास येते. कारण 60च्या पेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्ध व्यक्तींच्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांचा खर्च राष्ट्रावर पडत असतो. म्हणून तिथे तो खर्च वाढतोय. म्हणून ते अवलंबित्व असणारे लोक, कार्यशील किंवा उत्पादक लोकसंख्या 15 ते 59 या वयोगटातील असते. भारतामध्ये 15 ते 59 वयोगटात जास्त लोकसंख्या आहे. मनोऱ्याचे 3 प्रकार. आकृती 2.1 मधील आपण जे 3 मनोरे अभ्यासले ते लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रमुख प्रकार अभ्यासले. 3 प्रकारे त्याचं विश्लेषण पाहू आता. पहिला विस्तारणारा, आपण मनोरा पाहिला तो विस्तारणारा. या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शीर्षाकडे तो निमुळता होत जात आहे. शीर्षाकडे म्हणजे डोक्याकडे, वरती कमी 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 निमुळता होत गेला. याचा अर्थ वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. म्हणजे वाढता वयोगट आहे पण मृत्यूदर म्हणजे जन्म आणि मृत्यूचा दर जास्त आहेत. हा मनोरा जन्म आणि मृत्यूदर दोन्ही जास्त आहेत असे सांगतो. जन्म आणि मृत्यूदर दोन्ही जास्त, मग अमनोरा तयार होतो, त्याला म्हणतात विस्तारणारा मनोरा. दुसरा मनोरा आहे संकोचणारा, तो आ आहे. या मनोऱ्याचा तळ संकुचित होत जातो. तळ जो आहे तो संकुचित आहे, छोटा, तर शीर्षाकडे विस्तारलेले आहे, म्हणजे वरती थोडा विस्तारलेला आहे. याचा अर्थ वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या कमी असणे असा होतो दुसऱ्या गटामध्ये. यावरून असा निष्कर्ष निघतो की जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी असतो. दोन्ही कमी पण मृत्यूदर त्यापेक्षाही कमी असतो. यानंतर तिसरा प्रकार आहे स्थिरावलेला किंवा ई मनोरा आहे तो. वयोगटांच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान असते, म्हणजे जन्म आणि मृत्यूदर दोन्ही समान. जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही अगदी कमी झालेले असतात. त्यामुळे लोकसंख्या वाढ नगण्य असते असा निष्कर्ष काढता येतो. खूप कमी लोकसंख्या वाढते तिथे, नगण्य. वयोरचनेचा प्रकार देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्ष परिणाम करतो, की देशात लोकसंख्या कोणत्या वयोगटाची जास्त आहे त्यानुसार ते देशाचं भवितव्य ठरतं. बाल आणि वृद्ध वयोगटाचे आधिक्य हा देशाचा आर्थिक भार वाढवतो. म्हणजे एखाद्या देशात बालकांचं प्रमाण आणि वृद्धांचं प्रमाण जास्त असेल तर त्यांचा भार असतो किंवा देशाचा तो खर्च, आर्थिक भार वाढवतो. तर कार्यरत वयोगटाचे प्राबल्य हे मनुष्यबळाची विपुलता दर्शवते. 15 ते 59 वयोगट जास्त असणारा जर देश असेल तर मनुष्यबळ किंवा मानव संसाधन भरपूर उपलब्ध आहे असं सांगता येतं. आता सांगा पाहू, तुम्हाला उपक्रम दिला आहे. आकृती 2.2 मध्ये पुढच्या पानावर आहे ती आकृती. भारताच्या वयोरचनेचा मनोरा दिला आहे, त्याचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. भारताच्या संदर्भात मनोरा दिलेला आहे, त्यावर प्रश्न आहेत. 1. आकृती 2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्यात येईल, आणि 2. भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा. आता पहा, आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहू. भारत अमनोऱ्यामध्ये येईल. भारत अमनोऱ्यामध्ये येणार आहे. आणि भारतातील लोकसंख्येचं रचनेबाबत बाजूच्या मनोऱ्यावरून असं लक्षात येतं की भारतात जन्मदर जास्त आहे, तसेच भारतात 15 ते 60 या वयोगटाचे प्रमाण जास्त आहे, म्हणून भारतात कार्यशील लोकसंख्या जास्त आहे असं आपल्याला भारताच्या संदर्भात सांगता येईल. पहा इथे लक्षात येतं, हे भारताचं दिले 2016चं प्रमाण, पुरुषांचं प्रमाण, स्त्रियांचं प्रमाण, आणि हा वयोगट दिलेला आहे ह्यामध्ये 100पर्यंत, शून्यापासून सुरू होऊन. तर इथे लोकसंख्या जास्त आहे आणि हा जो गट आहे लोकसंख्येचा तो 15 ते 60 या वयोगटाचं प्रमाण जास्त आहे. इथे 15 ते 60पर्यंत वयोगटाचं प्रमाण जास्त आहे, म्हणून या गटामध्ये येतोय, अ गटामध्ये येईल भारतातील लोकसंख्या. पहा आता तुम्हाला उपक्रम दिलेला आहे, पहा बरं जमते का. प्रात्यक्षिक क्रमांक 1 मध्ये सर्वेक्षणाच्या आधारे परिसरातील 15 घरातील केलेल्या लोकांच्या वयोगटांचा अभ्यास करून लोकसंख्या मनोरा तयार करा. तुमचे निष्कर्ष थोडक्यात लिहा. आता तुम्हाला उपक्रम दिलेला आहे की 15 तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या 15 घरातील लोकांच्या वयोगटांचा अभ्यास करायचा आणि मग त्याचा लोकसंख्या मनोरा तयार करायचा आहे. प्रात्यक्षिक आहे तुम्हाला लोकसंख्या मनोरा तयार करायला, आणि मग त्यावरून तुमचे निष्कर्ष काढायचे आहेत.
धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.